गुडघ्याचे जेव्हा इम्प्लांट्स करायचे असतात त्यातही बरेच प्रकार असतात, तर कोणता प्रकार योग्य ठरतो? मेडिकल फील्डमध्ये कुठलाही उपचार जो आम्ही करतो ऑर्थोपेडिक्समध्ये तो वयानुसार फार त्याचा फरक पडतो. प्रत्येक वयाच्या माणसाच्या गरजा हा वेगवेगळ्या असतात. प्रत्येक माणसाची वयानुसार ऍक्टिव्हिटी लेवलही वेगवेगळी असते आणि त्यानुसार लागणारे इम्प्लांटही वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या टाईपचे इम्प्लांट्स आहेत. हायफ्लेक्स इम्प्लांट्स आहेत, त्यांची लाईफ जास्त असणारे इम्प्लांट्स आहेत. तर हे तुमची डिमांड, आता जी फिमेल असते घरावर स्त्रीचं काम आणि पुरुषांचं काम फार वेगवेगळं आहे. पुरुषांचं काम बऱ्यापैकी जड असतं, ते बाहेर जात असतात. तर स्त्रीचं काम फक्त घरात जरी असेल, ती हाऊसवाईफ जरी असेल, तिची उठ बस ही प्रक्रिया खूप जास्त असते. आणि जेव्हा आपण खाली बसून उठतो, आपल्या गुडघ्यावर प्रचंड स्ट्रेस येतो, आपल्या वेटने आपला गुडघा घासला जातो. त्यामुळे असं लक्षात आलंय स्त्रियांमध्ये हे गुडघे खराब होणे किंवा जीज होणे हे प्रकार हे जास्त असतात. दुसरं, स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस, आफ्टर मेनोपॉज ऑस्टिओपोरोसिसचा पण प्रकार हा जास्त असतो. त्यामुळे स्त्रियांना लागणारे इम्प्लांट थोडे वेगळे असतात ऍज कम्पेअर टू मेल. पण नॅरो साईजचे इम्प्लांट येतात, हायफ्लेक्स इम्प्लांट येतात, ज्याने मांडी घालून बसा येतं. आणि यात मी सांगू इच्छितो, इथेही रोबोटच्या पद्धतीचा खूप उपयोग होतो. आता ज्या मांडी घालण्यासाठी हा जो इम्प्लांट आम्ही टाकतो, रोबोटने आम्ही टाकताना याचं फ्लेक्शन म्हणजे हा जास्त खाली टाकतो. फ्लेक्शन 4-5 डिग्री 6 डिग्री पर्यंत आम्ही ठेवतो, जेणेकरून इझिली मांडी घालता येईल. बऱ्याच आपली भारतीय जी जीवनशैली आहे आणि मांडी घालण्याचा फार मोठा रोल आहे, तो पेशंटला करता यावा. मांडी घालू नये हा भाग वेगळा, तुम्ही घालूच शकत नाही हे नको. त्यामुळे हे वयानुसार, आपल्या व्यवसायानुसार आणि आपल्या गरजेनुसार आपला सांधा निवडावा आणि चांगली माहिती आपल्या डॉक्टरांना विचारावी.